हाय फ्रेंड्स, मटण स्वच्छ धुवून घेतले. आता आपण मटण शिजाय टाकूया. 2 मोठे कांदे उभे चिरून घेतले. टोप गरम करायला ठेवलाय. त्यात आपण तेल टाकून घेऊ. तेल गरम झालं की आपण त्यात छोटस एक टमाटर आणि ते 2 कांदे चिरलेले घेतलेले ते टाकून घेऊ. मस्त परतून घेऊ. त्यात आपण मटण टाकून घेऊया. हे बघा, असं लाल असा कांदा भाजून घ्यायचा. त्याच्यानंतर आलं ठेचून घेतले ते टाकून घेऊया. थोडं आल्याने कसं मटणाची वास येत नाही, मस्त बनत खमंग. पण टाकून घेतले. आता मस्त एक जीव करून घे. हळद टाकून घे. मीठ टाकून घे. मस्त मिठाचं पाणी सुटली त्याच्यात शिजवून घ्यायचं आपल्याला मस्त. कोथिंबीर चिरून घेतलेली आहे, थोडी कोथिंबीर टाकूया. जेव्हा झाकू आणि ह्याच्यात पाणी ओतू. तवर आपण मसाला तयार करूया. मस्त तळणी पाणी झाले. आता आपण फोडणीला देऊया. तेल टाकून घेऊ 2 पळ्या. तेल तापले त्यात छोटासा कांदा बारीक करून टाकून घेऊ. कांदा मस्त भाजून घेऊ. कांदा असा लाल झाला त्यात आपण त्यात हिरवं वाटण टाकू. हिरवं वाटण म्हणजे कोथिंबीर, खोबरं, लसूण, आलं. मस्त भाजून घेऊया. मस्त हिरवं वाटण भाजून झालं की आता आपण मसाले टाकतो. मटन मसाला, मीठ, हळद आणि काश्मीरी मिरची पावडर. सगळं मसाला भाजून घ्यायचा. मस्त असं तेल सुटेपर्यंत मसाला भाजून घ्यायचा. आपण आळणी शिजवून घेतले ते आता टाकून घेऊया त्याच्यात. मस्त जेवढा रस्सा हवाय तेवढा पाणी टाकून घ्यायचं आणि शिजवाय ठेवायचं. किती भारी कट आलाय. झालं आपलं मटण तयार. तर कोथिंबीर टाकून घेऊया. आवडलं असेल तर लाईक आणि कमेंट करा.